जळगावच्या वाकोद जामनेर परिसरामध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे। एक अशाच स्वरूपाची एक कार होती जी दुभाजकावर धडकली आणि या कारमधून नवीन दाम्पत्य प्रवास करत होतं। पण कार दुभाजकाला धडकल्यानंतर अचानक या कारचा टायर फुटला आणि टायर फुटल्यानंतर कारनं पेट घेतला। हा पेट घेतल्यानंतर नवरा कसाबसा गाडीतून या बाजूने उतरण्यास यशस्वी ठरला, तो देखील भाजलेला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र गाडीचा सेन्सर, गाडीला आग लागल्यानंतर पूर्णपणे लॉक झालं, गाडी पूर्णपणे लॉक झाली आणि सेन्सरमुळे ही गाडी लॉक झाल्यानंतर गाडीतून बाहेर नेमकं कसं पडायचं हे पत्नीला कळलं नाही आणि दुर्दैवानं पत्नी या अपघातामध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेली आहे। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। नेमकं गाडीमध्ये जेव्हा सेन्सर लॉक होतं त्यावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडलेला आहे। आता एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी गाडीचा सेन्सर लॉक होतो, जी आम्ही TV9च्या माध्यमातून मेकॅनिक्सकडून माहिती घेतलेली आहे, जी तज्ज्ञांकडून माहिती घेतली आहे, त्यानुसार गाडीला जेव्हा आग लागते तेव्हा सगळ्यात आधी गाडीतून बाहेर उतरणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी गाडीमध्ये एखादी टोकदार वस्तू असणं गरजेचं आहे। त्याला टेक्निकल भाषेमध्ये हॅमर म्हणतात आणि ग्लास फोडण्यासाठी या हॅमरचा वापर होतो। ही समोरची जी ग्लास आपण बघतोय, ही ग्लास फोडून जर समजा असा अपघात तुमच्यासोबत झाला, सुदैवानं तुम्हाला त्यातून वाचायचं असेल तर मात्र तुम्हाला ही काच जी आहे ती फोडून बाहेर यावं लागेल किंवा मग जी मागची सीट आहे, समजा मागच्या सीटवर कोणी बसलेलं आहे, या सीटवर जर समजा कोणी बसलेलं आहे तर या सीटच्या अगदी मागे डिक्की असते आणि या डिक्कीमध्ये जेव्हा गाडी पंक्चर होते त्यावेळी एक एक्स्ट्रा स्टेपनी ठेवलेली असते। या स्टेपनीसोबत टॉमी असतं आणि या टॉमीसोबतसुद्धा किंवा जॅकचा वापर करून तुम्ही मागची काच फोडू शकता आणि मागच्या काचेतून पण तुम्ही बाहेर पडू शकता। आणि जर समजा हे करायला जमलं नाही तर मात्र बाजूची जी काच आहे तिला हाताने असं धक्का मारूनसुद्धा तुम्ही गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकता किंवा एखादी टोकदार वस्तू किंवा पर्स असेल, विशेष करून महिला ज्यांच्याकडे या सगळ्या वस्तूंचा वापर नेमका कसं करायचं हे फार जास्त ठाऊक नसतं, त्यांनी पर्सचा वापर करून गाडीची जी काच आहे ती तोडणं अत्यंत गरजेचं आहे आणि कसंही करून गाडीच्या बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच जीव वाचू शकतो। आणि हे या प्रकरणामध्ये, जळगावच्या प्रकरणामध्ये होऊ शकलं नाही, त्यामुळे दुर्दैवानं या महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यामुळे बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि मेकॅनिक्सचं पण म्हणणं आहे की कारचा जर सेन्सर समजा लॉक झाला, गाडी लॉक झाली तर गाडीची जी काच आहे ती फोडून कसंही करून बाहेर पडण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी करणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।